सूर्यनाडीद्वारे कल्पना करायची आहे, ही ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा प्रवेश आतमध्ये झालेला आहे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सेस चक्रावर ठेवायचे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची आहे, ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, तिचा प्रवेश सहस्त्रहार चक्र म्हणजे टाळूच्या मध्यस्थानामधून आतमध्ये झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ही आतमध्ये येते. सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडीद्वारे अग्नितत्वरूपी ही ऊर्जा आतमध्ये आलेली आहे. शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही ऊर्जा पोहोचत आहे. आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या अन्नमय कोशावर घेऊन यायचं आहे. जिथे आहे आपले मणिपूर चक्र, जे अग्नितत्वाशी संबंधित, ज्यांच्यामुळे आपल्याला अग्नितत्व प्राप्त होते, अशी या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती म्हणजे सूर्यनारायण यांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. ओम ह्राम ह्रीम रोम ह्रैम रौम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. कल्पना करायची आहे, सूर्यनाडीद्वारे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तीचे, सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. कल्पनेमधून मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक सुंदर असा पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. त्या पिवळ्या प्रकाशामधील इथले सूक्ष्म अवयव, लिव्हर, पॅनक्रियाज, स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन यांना बघण्याचा प्रयत्न करा. या प्रत्येक अवयवापर्यंत ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे. आपल्या दोन्ही हातांमधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. कल्पनेमधून रेकीची चिन्ह या चक्रावर काढायची आहे. ओम काढा, रम काढा, चोकोरे काढा, सेहेकी काढा आणि हातचं चिन्ह काढायचे. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येक अवयवाला आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत. एक दिव्य पिवळा प्रकाश आपल्या अन्नमय कोशावर पडलेला आहे. बंद डोळ्यांमधून या चक्रावर आपण 10 पाकळ्या असलेले पिवळ्या रंगाचे फूल बघत आहोत, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे रम बीजाक्षर आणि प्रत्येक पाकळीवर आहे विविध उपबीजमंत्र, ज्याद्वारे इथला प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सक्षम होत आहे.
खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे. या ठिकाणी श्वासाला रोखायचे आणि मग सावकाश श्वास सोडत एक एक बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. रम दम धम नम तम घम थम दम नम पम फम प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार म्हणायचे. अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण केल्यामुळे विविध नकारात्मक ऊर्जांपासून आपण एकदम लांब आहोत. जेव्हा आपण आपल्या शरीराचे अग्नितत्व सांभाळतो त्याद्वारे अर्ध्या अधिक आजारांपासून आपण एकदम लांब झालेलो आहोत. अतिशय महत्त्वाचे असलेले अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे. अन्नमय कोशामधल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा. या ठिकाणी आहेत 2 सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. नाभीच्या मागच्या बाजूला असे मानण्यात येते की ज्या आपल्या शरीरामधल्या 72,000 नाड्या आहेत त्यांचे केंद्रस्थान या ठिकाणी आहे. त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या 3 नाड्या चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, ज्याद्वारे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढलेली आहे. या तिन्ही नाड्या अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सगळ्या सक्षम नाड्यांचे. बीजमंत्र रम आणि वम द्वारे. रम वम अगदी सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे.
नको असलेले पदार्थ शरीराबाहेर निघून जात आहेत. नको असलेले विचार पण पूर्णपणे निघून गेलेले आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले जलतत्व ज्या वेळेस पौर्णिमा असते, अमावस्या असते, त्यावेळेस आपण जास्त भावनिक होतो. शरीरातल्या जलतत्वाशी संबंधित असलेले चंद्रतत्व, चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. सूर्यग्रहाचे खूप आभार. सूर्याची उष्णता आपल्या शरीराला मिळत आहे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. सक्षम अग्नी तत्वाद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधील प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. बीजमंत्रांद्वारे रम दम धम नम तम थम दम घम नम पम फम प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असलेले अग्नी तत्व त्याला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे शरीरामधल्या प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे, सूक्ष्म अवयवांचे, सक्षम जलतत्वाचे खूप आभार. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवायचे. मूलाधार चक्रामधील अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. कल्पना करायची सूर्य नाडीद्वारे आपल्या शरीराला जी उष्णता मिळत आहे त्या सूर्य नाडीद्वारे मूलाधार चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचलेली आहे. आता मूलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही सक्षम पाय, आपले दोन्ही तळवे, सगळी बोटे, घोटा, गुडघ्याखालचा भाग, कमरेखालचा भाग, प्रत्येकामधील सूक्ष्म अवयवांना आपण ऊर्जा देत आहोत. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थिर धातू या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. आता आपल्या दोन्ही पायांना बंद डोळ्यांमधून
सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. पायाच्या प्रत्येक सूक्ष्म भागापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. जणू ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. खूप आभार म्हणायचे प्रत्येक अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. लं रं डं धं नं तं थं दं घं नं पं फं प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम पायांचे. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक सक्षम स्नायू आणि त्याच्यावर आधारित आहे प्रत्येक सक्षम अस्थिधातू. प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे. प्रत्येकाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही पायांचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र. खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला. या वृक्षरूपी मंदिराचा आधार म्हणजे आपले दोन्ही पाय. यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर जोडून छातीच्या मध्यस्थानी ठेवा. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शक्तीचे स्वरूप असे म्हणजे महाबली हनुमानजी. बलाढ्य शक्ती असलेले हनुमानजी, ज्यांना युक्तीची देवता पण म्हणण्यात येते, त्यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. या कलियुगामध्ये ज्यांची प्रचिती आपल्याला येत आहे असे महाबली हनुमानजी, ज्यांना चिरंजीवित्व मिळालेले आहे रामनामाद्वारे. वायू तत्वरूपी हनुमानजींशी आपण एकरूप होत आहोत. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्याचे प्रभुत्व करत आहेत हनुमानजी. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे. अनाहत चक्रामधील अतिशय सूक्ष्म असे अवयव
आणि अगदी महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले सक्षम हृदय, ज्याद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे. शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबामध्ये रम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. अग्नी तत्व स्वरूपामधील रक्ताचा प्रत्येक थेंब सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे, त्यामध्ये असलेल्या अग्नी तत्वाचे बीजमंत्रांद्वारे. रम डम धम नम तम धम घम नम पम फम बंद डोळ्यांमधून पिवळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे, दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे, आपल्या अंतर्मनाशी, विचारांशी संबंधित असलेले अनाहत चक्र. जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, त्याद्वारे शरीरामधला प्रत्येक सक्षम अवयव त्याची कार्यक्षमता वाढायला लागते आणि या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात. खूप आभार मानायचे सगळ्यांबद्दल. फक्त चांगल्या भावना. कुठलीच व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती. खूप आभार मानायचे आपल्या प्रेमळ अंतर्मनाचे. एक लख प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे. या सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये आपण न्हावून निघालेलो आहोत. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. विशुद्ध चक्रावर म्हणजे कंठाच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा. आकाश तत्वाप्रमाणे उच्च विचार आपण ग्रहण करत आहोत. शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढलेली आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. आपल्या विचारांमध्ये पूर्ण शुद्धता आलेली आहे. या मनुष्यरूपी वस्त्रामधील ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे, खूप आभार मानायचे ह्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. या कलियुगामध्ये श्रेष्ठ असलेले अन्नदान, द्रव्यदान
आणि ज्ञानदान आपण करत आहोत. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण त्यांना पण सांगत आहोत. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. रम डम धम नम तम थम दम नम घम पम फम प्रत्येक चक्रामधील अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे, सक्षम सूर्य नाडीचे खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही हात चोळल्यामुळे जी ऊर्जा आपल्या डोळ्यांना मिळत आहे त्याकडे लक्ष द्या. अग्नितत्व स्वरूपामधील आपले दोन्ही डोळे, त्यांचे खूप आभार मानायचे. रेकी ही वैश्विक शक्ती भरभरून आपल्या हातांमधून वाहत आहे. दोन्ही डोळ्यांना ऊर्जा मिळत आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम डोळ्यांचे. चेहऱ्यावरच्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र, त्याचबरोबर आपल्या गुरूंचे स्थान, रेकीचे गुरु डॉक्टर मिकाओ सुई वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री स्वामी समर्थ यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. अग्नितत्वाच्या स्वरूपामध्ये पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. रम डम धम नम तम थम दम घम नम
पम फम. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे रम अगदी सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या दिव्य शक्ती यांचे प्रवेशद्वार म्हणजे टाळूचे मध्यस्थान. त्या ठिकाणाहून सुंदर असा पिवळा प्रकाश आतमध्ये येत आहे. प्रत्येक अवयवापर्यंत हा प्रकाश पोहोचलेला आहे. खूप आभार म्हणायचे. सक्षम सहस्त्रहार चक्राचे अग्नी तत्वाचे रमद्वारे रम 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 अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा. सूर्यासारखे तेज आपल्या दोन्ही मेंदूंना प्राप्त झालेले आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता ज्याद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. बीजमंत्रांद्वारे रम डम धम नम तम थम दम घम नम पम फम. खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे. भरभरून ऊर्जा आपल्या हातातनं वाहते. त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन यायचे. आपल्या स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूळ स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार. दत्तगुरु महाराजांचे खूप खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.